वेलकम टू माय चॅनल। चला आज आपण आरी वर्कमधल्या जे बीड्स वापरतो आपण त्या बीड्सबद्दल माहिती सांगणार आहे आणि आरी वर्कसाठी कोणता कपडा जो वर्क करण्यासाठीचा जो कपडा वापरतो तो कोणता असला पाहिजे याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे। आता सर्वात पहिल्यांदा आपण कोणता कपडा वापरला पाहिजे आणि कोणता कपडा वापरला नाही पाहिजे याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे। आता हे बघा, मी आत्ता ऑलरेडी हा एक कपडा तुम्हाला दाखवते। हा टफेटा, याला सिल्क म्हणतात, या कपड्याला टफेटा सिल्क म्हणतात। आणि या टफेटा सिल्कवरती जर तुम्ही वर्क केलं तर त्याचे छिद्र वगैरे पडत नाहीत। हे बघा, हे आता मी जे वर्क केलेलं आहे तर हा कपडा डॅमेज जास्त होत नाही, त्यामुळे शक्यतो वापरताना टफेटा सिल्क वापरायचा। आता बऱ्याच वेळा काय करतो की वर्क करताना आपण ज्या आपल्या हेवी साड्या असतात, शक्यतो साड्या सिल्कच्या असतात आणि सिल्कचा कपडा असतो त्यांचा ब्लाऊजचा सुद्धा, तर काही सिल्कचे कपडे इतके धागे सोडणारे असतात। आता जसा की हा माझ्याजवळ एक सिल्कचा कपडा आहे, हे बघा मी यावरती वर्क केलं आहे, तर हे बघा हे कसं डॅमेज पूर्ण झालेला आहे, हा कपडा पूर्ण डॅमेज झालेला आहे, यामध्ये हे असे धागे ओढले जातात। मग अशा वेळी काय होतं की तो कपडाही डॅमेज होतो आणि आपण जे वर्क केलेलं आहे ते सुद्धा पूर्णपणे डॅमेज होऊन जातं। हे बघा, हे या पद्धतीने। त्यामुळे शक्यतो सिल्कचा कपडा जर चांगल्या क्वालिटीचा असेल तरच तुम्ही प्रेफर करा, अदरवाईज हे टफेटा सिल्क किंवा टफेटा पॉलिस्टर म्हणून कपडा असतो तो तुम्ही वापरू शकता। आता यानंतर मी तुम्हाला बीड्सबद्दल माहिती सांगणार आहे। आता यामध्ये सर्वात पहिल्यांदा मायक्रो बीड्सपासून चालू करू। आता सध्या माझ्याकडे अवेलेबल नाही आहेत, मी तुम्हाला त्याचा पिक्चर दाखवते। हे बघा, हे असतात मायक्रो बीड्स। तर याचा उपयोग ना, जेव्हा आपण एखादी फिलिंग करायची असेल, तुम्हाला जर एखादं चित्र काढलेलं आहे तुम्ही वर्कमध्ये आणि त्याला जर तुम्हाला फिल करायचं असेल, हे बघा या अशा वेळी तुम्ही त्या मायक्रो बीड्सचा वापर करायचा। यांना छिद्र नसतात, जसं आपण शुगर बीटला इतर जे छोटे छोटे बीट्स असतात त्यांना सर्व यांना छिद्र असतात, यांना छिद्र नसतात। हे डायरेक्ट फॅब्रिक ग्लूच्या साहाय्याने खाली पूर्ण फॅब्रिक ग्लू टाकून घ्यायचा आणि त्यावरती हे फक्त स्प्रेड टाकायचे। त्यानंतर थोड्या वेळाने हे चिपकले की उरलेले तुम्हाला काढून घेता येतात। या मायक्रो बीट्सचा त्याच्यासाठी वापर होतो। आता यानंतर आपण बघणार आहोत दुसरा, यामध्ये मायक्रो बीट्सपेक्षा थोडेसे मोठे म्हणजे हे शुगर बीट्स। हे बघा, हे शुगर बीट्स आहेत, हे जे आपण रेग्युलरली यूज करतो वर्क करण्यासाठी, हे शुगर बीटच यूज करत जा। मी शक्यतो हे बघा, हे ए स्टार आणि प्रिझो या दोन कंपनीचे शुगर बीट वापरते। जर आता तुम्ही नवीन शिकणारे असाल तर त्यावेळी मार्केटमध्ये लोकल क्वालिटीचे हे बघा हे शुगर बीट्स अवेलेबल असतात। हे शुगर बीट अवेलेबल असतात। जर तुम्ही नवीन शिकणारे असाल तर हे तुम्ही प्रेफर करू शकतात। पण याचा प्रॉब्लेम हा होतो, जर आपण हा ब्लाऊजवरती वर्क करताना जर वापरला तर हा काही दिवसानंतर काळा पडायला लागतो। मग यापेक्षा ए स्टार आणि प्रिझो या दोन कंपनीचे जे शुगर बीट्स आहेत, हे तुम्ही जरी तो कपडा वॉश केला तरी सुद्धा ते काळी पडणार नाही। हे लोकल जे असतात हे लवकर काळे पडून जातात, त्यामुळे शक्यतो लोकल जे शुगर बीट्स मार्केटमध्ये भेटतात त्याचा वापर करू नका। आता यानंतर आता तिसरा मी सांगणार आहे, याला बॉल चेन म्हणतात। हे बघा, ही पूर्ण अशीच लावत असतात, याला स्टिच करायची गरज नसते, याला फॅब्रिक ग्लूच्या साहाय्याने फक्त चिटकून द्यायचं असतं। तर आता ही बॉल चेन जी असते ही तुम्हाला एखाद्या जर तुम्ही डिझाईन काढलेली असेल आणि त्याला जर तुम्हाला आउटलाईन करायची असेल तर त्या आउटलाईनच्या वेळी या बॉल चेनचा वापर करतात। पण माझं पर्सनली शक्यतो असं मत आहे की या बॉल चेनचा वापर केला नाही पाहिजे, कारण हे पण काही दिवसानंतर लगेच काळे पडतात, त्यामुळे मी शक्यतो या बॉल चेनचा वापर नाही करत। आता या शुगर बीटमध्येच अजून थोडीशी मोठी साईजवाली असते। हे बघा,
मी जे तुम्हाला शुगर बीट दाखवले होते ते 2.5 mm चे होते, हे 3 mm आणि त्यानंतर हे 4 mm चे शुगर बीट्स असतात. आता यानंतर मी तुम्हाला दाखवते, याला म्हणतात स्टोन चेन. हे आपण जेव्हा एखादी आउटलाईन वगैरे काही करणार असू त्यावेळी तुम्ही या स्टोन चेनचा वापर करू शकतात. ही मार्केटमध्ये सहज अवेलेबल होते आणि याची बॉर्डर किंवा आउटलाईन जर करायची असेल त्याच्यासाठी वापर करू शकतात. सेम या स्टोन चेनसारखीच ही मोत्याची चेन पण अवेलेबल असते. हे बघा, ही यामध्ये पण तुम्हाला छोट्या साईजमध्ये, मोठ्या साईजमध्ये, कोणत्याही साईजमध्ये तुम्हाला अवेलेबल असू शकते. ज्या पाहिजे त्या साईजमध्ये तुम्हाला मिळते. आता यामध्ये अजून एक मी तुम्हाला सिक्रेट टिप सांगते. आता ज्यावेळी आपण ही स्टोन चेन लावतो तर काही दिवसानंतर एखाद्या वेळेस हे बघा, हा असा स्टोन एखाद्या वेळेस पडतो. तर हा नाही पडण्यासाठी, जो आपला हा स्टोन न पडण्यासाठी तुम्ही काय करायचं, हा पहिल्यांदा स्टोन लावून घ्यायची, त्यानंतर आपली जी ट्रान्सपरंटवाली जी नेल पेंट असते ती यावरून लावून घ्यायची, जेणेकरून हे स्टोन जे निघतात लावल्याच्या नंतर ते निघणार नाहीत. आता यानंतर हे बघा, याला म्हणतात ड्रॉप शेपचा बीट्स म्हणतात. याला ड्रॉप शेपचा बीट्स म्हणतात. आता एखाद्या वेळेस आपण जेव्हाही एखादी आउटलाईन करतो किंवा असं बुट्टा डिझाईन वगैरे करतो, त्या बुट्टा डिझाईनच्या वेळी तुम्ही या पद्धतीने अशी छान त्याला एक लुक येतं जर तुम्ही याचा वापर केला तर. हे बघा, आता हा जो आहे याला आमच्याकडे गेहू शेप म्हणतात किंवा यालाच आय शेपसुद्धा म्हणतात. तर याचाही तुम्ही वापर जेव्हा तुम्हाला एखादं छानसं बुट्टा वगैरे करायचा असेल त्या बुट्ट्याच्या वेळी तुम्ही वापर करू शकता, किंवा आउटलाईन जर करायची असेल तर त्या आउटलाईनच्या वेळीसुद्धा तुम्ही याचा वापर करू शकता. याला म्हणतात चमकी. हे पण तुम्हाला वेगवेगळ्या कलरमध्ये अवेलेबल असते. याचाही वापर तुम्ही आरी वर्कच्या जेव्हा फ्रेंच नॉट टाकायची असेल त्यावेळी लॉंग फ्रेंच नॉट टाकायची आणि त्यामध्ये ही चमकी टाकली तर छानपैकी डिझाईन तयार होते. तुम्ही याचा वापर वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतात. त्यानंतर आहे हे कट बीट्स. हे बघा, याला हे कट बीट्स म्हणतात. हे पण खूप वेगवेगळ्या कलरमध्ये अवेलेबल असतात. हे बघा, ह्या कलरमध्ये पण आहेत, हा गोल्डन कलरमध्ये पण आहेत. तुम्हाला ज्या पद्धतीमध्ये वर्क करायचं आहे, ज्या कलरमध्ये वर्क करायचं आहे त्या कलरमध्ये तुम्हाला हे कट बीट्स पण अवेलेबल होतात. आता मी तुम्हाला ते कट बीट्स दाखवले. त्यानंतर आता हे आहेत त्यातलेच मोठेवाले असतात. कट बीट्स थोड्या छोट्या साईजमध्ये असतात, याला ट्यूब बीट्स म्हणायचं. हे बघा, या ट्यूब बीट्सचा पण वापर तुम्ही जेव्हा तुम्हाला आउटलाईन वगैरे काही करायची असेल त्यावेळी तुम्ही या ट्यूब बीट्सचा वापर करू शकता. हे आहे हाफ बीट्स. जसं आपलं पूर्ण एक राऊंडवाला बीट्स असतो त्याच्यातला हा छोटासा अर्धा तुकडा केलेला असतो, म्हणून याला हाफ बीट्स म्हणतात. तर याचाही वापर तुम्ही जेव्हा एखादा मोठा स्टोन जर वापरणार असाल, मोठा जर एखादा बीट्स वापरणार असेल, त्या मोठ्या बीट्सच्या ऐवजी तुम्ही ह्या हाफ बीट्सचा वापर केला तर अजून सुंदर त्याला गेटअप येतं. मी जसं जसं वर्क करेल त्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला या प्रत्येक ह्याचा वापर करताना मी तुम्हाला सांगत राहील. हे आहे लक्ष्मी कॉइन्स. याच्यावरती अशी लक्ष्मीचं प्रिंट असतं त्याच्यामुळे याला लक्ष्मी कॉइन्स म्हणतात. आणि याचाही वापर तुम्हाला जेव्हा एखादं ब्लाऊजवरती आउटलाईन करताना किंवा स्लीवच्या तिथे आपण खाली लटकवताना वगैरे याचा वापर करू शकतो. याला टॅबलेट बीट्स किंवा ओव्हल शेप बीट्स म्हणतात. हे बघा, हे या पद्धतीमध्ये असतात, ओव्हलसारखे शेप असतात याचे. आणि यालाही आपण ब्लाऊजला खालच्या साईडने लटकन लावतात आजकाल खूप, तर ते लटकन लावताना याचा वापर केला जातो.
आता हे आहे आय शेप स्टोन म्हणतात त्याला. हे बघा, हे जसं आपला डोळा असतो ना त्या पद्धतीचा आकार असतो, म्हणून याला आय शेप स्टोनसुद्धा म्हणतात. याचाही वापर आपण कालच्याच डिझाईनमध्ये बघितलेला होता. हे बघा, या पद्धतीने आउटलाईन करताना किंवा हे असं बुट्टा वगैरे करताना तुम्ही याचा वापर करू शकतात. याला ड्रॉप शेप स्टोन असे म्हणतात. यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे स्टोन असतात. जसं आय शेप तुम्हाला दाखवलं, त्यानंतर हे ड्रॉप शेप आहेत, त्यानंतर हे बघा हे स्क्वेअरवाले आहेत, त्यानंतर हे सर्कलवाले आहेत. हे तुम्हाला ज्या पद्धतीने पाहिजेत त्या पद्धतीने भेटतात. यामध्ये अजून एक डायमंड शेप पण असतो आणि याचा पण वापर तुम्ही जेव्हा तुम्हाला वर्क वगैरे करताना स्टोन लावण्याच्या ऐवजी स्टोन जर वापरायचा असेल तर त्यावेळी तुम्ही याचा वापर करू शकतात. याला कुंदन असे म्हणतात. यामध्ये पण वेगवेगळ्या कलरचे तुम्हाला कुंदन भेटतात. यामध्ये पण वेगवेगळ्या आकाराचे सुद्धा कुंदन असतात. त्यामध्ये हे बघा, हा एक आकार आहे, हा गोलवाला एक आहे, स्क्वेअरवाला असतो. असं वेगवेगळ्या प्रकारामध्ये तुम्हाला हे कुंदन भेटतात. त्यानंतर मी दाखवते हा ड्रॉप शेपचा मोती. हा ड्रॉप शेपचा मोती आहे. याचा पण आजकाल आता जेव्हा ब्लाऊज आपण तयार करतो तर त्याच्या स्लीव्जला लटकन लावण्यासाठी म्हणून याचा वापर करतात. हे आहेत आपले रेग्युलर वापरायचे जे मोती म्हणतो ते मोती आहेत. हे आता आजकाल तर पैठणीवरती ना या मोत्यांचं वर्क खूप ट्रेंडिंगमध्ये आहे. जर तुम्हाला यामध्ये काही अडचण असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.